जातीय जनगणनेला विरोध नाही, अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर यांनी हे पत्र पाठवलंय। जातीय जनगणनेच्या विरोधावरती संघाचं स्पष्टीकरण आहे। जनगणना करताना सामाजिक एकात्मता खंडित होणार नाही याची राजकीय पक्षानं काळजी घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे। 19 तारखेला संघाचे विदर्भ सहसंघ प्रमुख श्रीधर गाडगे यांनी जातीय जनगणनेला विरोध केला होता। त्यानंतर 3 दिवसांनंतर संघाने यावरती स्पष्टीकरण दिलंय आणि या संदर्भातलं पत्र पाठवलेलं आहे। जातीय जनगणनेला विरोध नाहीये, अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर यांचं हे पत्र आहे। जातीय जनगणनेच्या विरोधामध्ये संघाने हे स्पष्टीकरण दिलंय। कल्पना नळासकर आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। कल्पना, काही दिवसांपूर्वी जातीय जनगणनेला विरोध असल्याचं संघाकडून स्पष्ट झालेलं होतं, भूमिका स्पष्ट झाली होती आणि त्यानंतर 3 दिवसांनी हे पत्र। नक्कीच 19 तारखेला जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे हेडगेवार स्मृती सभास्थळ आहे तिथे जे आहे बौद्धिकासाठी जे आहे भाजप असेल, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटांना निमंत्रण देण्यात आलं होतं, पण फक्त भाजप आणि शिंदे गटचे आमदार होते। तेव्हा मार्गदर्शन करताना श्रीधर गाडगे यांनी म्हटलं होतं की जातीय जनगणना जी आहे त्याला आमचा विरोध आहे, कारण विषमता त्यामुळे जी आहे ती निर्माण होते असं त्यांनी स्पष्टपणे जे आहे ते मार्गदर्शन करताना आणि नंतर प्रसार माध्यमांना आपल्याला देखील त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता नंतर शिंदे गट आणि अजितदादा गटांमध्ये खळबळ उठली होती की अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते समोर आलंय। त्यानंतर शिंदे जे देखील आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते सभाच ठिकाणी गेले होते स्मृतीस्थळाला दर्शन देण्यासाठी। दुसऱ्या दिवशी त्यांनी स्पष्ट केलं की ही आरक्षणासाठी गरजेचं आहे आणि लोकमतानुसार आम्ही ती करणार आहोत। आणि त्यानंतर आता आपण पाहिलं की 3 दिवसांनंतर RSS कडनं हे स्पष्टीकरण आलेलं आहे की आमचं जातीय जनगणनेला विरोध नाही आहे, पण पक्षांनी हे करत असताना देशाची एकता आणि अखंडता यांना खंड पडणार नाही हे लक्षात ठेवावं आणि जातीय जनगणना ती करावी, कारण त्याची गरज सध्या आहे। आणि आपण पाहिलं असेल तर भुजबळांनी देखील हा विचार चांगला आहे असं म्हटलं होतं, पण आपण जेव्हा कोर्टात जातो आणि आरक्षण मागतो तेव्हा कोर्ट देखील आपल्याला विचारतं की तुमची जातीची संख्या किती आहे, त्याच्यामुळे जनगणना करणं हे महत्त्वाचं आहे। आणि तशाच प्रकारचं स्पष्टीकरण आता आपण संघाकडनं आलेलं पाहतोय। निश्चित कल्पना, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।